9 दशकांचा वाचकांचा वारसा असणारं नवभारत वृत्तपत्र यांच्या नवराष्ट्र या वृत्तपत्राचा आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे। खूप अभिमानाची गोष्ट आहे की केवळ एका भाषेमध्येच नाही तर मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर 10 मुख्य आवृत्ती आणि 36 उपआवृत्ती तशाच 63.36 लाख लोकांपर्यंत पोचलेलं हे वृत्तपत्र खूप अभिमानाची गोष्ट की तळागाळातील लोकांच्या असू देत किंवा उच्चभ्रू वस्तीतील असू देत सर्वच बातम्या अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था करते। अंबाबाई चरणी अशी प्रार्थना करते की अशाच पद्धतीच्या खूप साऱ्या त्यांच्या वाचक वाढोत आणि या संस्थेला 100पर्यंत असंच यश मिळो। जय शिवराय। देशातील एक नामांकित नवभारत वृत्त समूहाचे नवराष्ट्र आवृत्ती कोल्हापूर चा शुभारंभ आजच्या दिनी होत आहे। कोल्हापूरच्या शाहूनगरीमध्ये नवराष्ट्र आवृत्तीचं स्वागत आहे आणि जो आज देशभर नवभारत वृत्त समूहानं आपल्या कामातून आणि आपल्या पत्रकारितेतून सामान्य विषय असतील किंवा लोकाभिमुख विषय असतील त्यातून जे झेप घेतलेली आहे तेच त्यांचा आलेख कोल्हापुरात देखील चालू राहील हे आमच्या त्यांना शुभेच्छा। नमस्कार, मी इंद्रजित पंडितराव बोंद्रे, गटनेते कोल्हापूर महानगरपालिका। नवभारत वृत्त समूहाने जे कोल्हापुरात आवृत्ती सुरू केले त्या आवृत्तीसाठी आम्ही शुभेच्छा देत आहे। नमस्कार, मी सारिका नांदेकर, सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद कोल्हापूर। आज दैनिक नवराष्ट्र या आपल्या दैनिकाचे कोल्हापुरात 11वी आवृत्तीचं आज उद्घाटन होत आहे। त्यांच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। या दैनिकाचा अजून मोठी भरभराट होऊ दे, कारण समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असे पत्रकारितेमध्ये हे काम करत आहे। समाजासाठी उपयोगी असणारं असं हे काम आहे। यांचं काम असंच मोठं होत राहू दे ह्याच माझ्याकडून। आज नवराष्ट्र न्यूजपेपरचा कोल्हापूर एडिशन त्यांचे कार्यालय आणि एडिशनचं पब्लिकेशन चालू होणार आहे कोल्हापूरला। तर न्यूजपेपर ग्रुपला सगळे कोल्हापूर निवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। नवभारत टाइम नवराष्ट्र एक विश्वने प्रसिद्ध आणि विश्वासाचं नाव आहे आणि कोल्हापूर आमचा जिल्हा म्हणला तर म्हणजे म्हणायला हरकत नाही की यांच्या लोकांना वाचायची आवड आहे। यूट्यूब चॅनल आले, खूप डिजिटल मीडिया आले, इलेक्ट्रॉनिक मीडिया आले, पण मला वाटतं जे प्रिंट मीडियाचं स्थान आहे आणि प्रिंट मीडियाचं जे डिजिटल मोड पण आहे ते आत्ता पण त्यांची जी आवड आहे जे सकाळी आम्ही न्यूजपेपर शोधतो आणि वाचतो तो कंटिन्यू राहणार आहे आणि ते जे विश्वसनीयता जे न्यूजपेपरची आहे तो एक वेगळी आहे। तर मी नवराष्ट्रला आणि नवभारत ग्रुपला खूप खूप शुभेच्छा देतो। तसाच ताजी बातम्या डेली लोकांपर्यंत कोल्हापूर भाषेवर भेटतील अशी अपेक्षा करतो। थँक्यू। आज खूप छान वाटतंय मला की नवभारत वृत्त समूहाचा नवराष्ट्र कोल्हापूर आवृत्तीच्या उद्घाटनाला तुम्ही मला निमंत्रित केलं। आल्यानंतर शुभेच्छा तर दिल्या। इतकं छान भव्य दिव्य ऑफिस केलंय कोल्हापूर पत्रकारितेचा। माझा स्वतःचा अनुभव खूप चांगला आहे। पत्रकारांचा प्रत्येक अधिकाऱ्याच्या किंवा प्रशासनाच्या कामाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि कुठलीही गोष्ट ज्यावेळी पत्रकारांच्या कानावर पडते तेव्हा सगळेच पत्रकार आमचे बंधू भगिनी अगोदर विचारतात, त्यातली वस्तुस्थिती समजावून घेतात आणि वस्तुस्थिती समजावून घेऊन जो काही रियालिटी आपण चेक म्हणूया किंवा जे काही रिअल फॅक्ट आहे ते लोकांसमोर आणतात। अशाच पद्धतीनं काम करण्यासाठी कोल्हापूरच्या या नवराष्ट्र आवृत्तीला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। नवभारत वृत्त समूहाचं नवराष्ट्र हे दैनिक मराठी माध्यमातून कोल्हापूरमधून प्रसिद्ध होण्यास सुरुवात होत आहे। नावच नवराष्ट्र आहे। कोल्हापूर परिसरामध्ये हे आणखी एक अत्यंत महत्त्वाचं दैनिक येत आहे असं माझे धारणा आहे आणि कोल्हापूरच्या उभारणीमध्ये कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये या दैनिकाचं योगदान निश्चितपणे मोठं राहील याची मला खात्री वाटते। त्यासाठी नवराष्ट्राला आणि नवभारत वृत्त समूहाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। डॉक्टर व्ही एन शिंदे। नमस्कार, मी आनंद काळे। आज कोल्हापूरमध्ये नवराष्ट्र नावाचा पेपर चालू होतोय जो
नवभारत नावाचा जो ग्रुप आहे, जो मला वाटतं 101 वर्ष जुना ग्रुप आहे, त्यांचा नवराष्ट्र नावाचा पेपर जो कोल्हापुरात चालू होतोय त्याच्या ओपनिंगसाठी मी आलेलो होतो. तर कोल्हापुरातल्या सगळ्यांनाच ताज्या ताज्या बातम्या रोजच्या रोज वाचायला आवडतात. तर खूप छान छान बातम्या द्या. माझ्यातर्फे नवराष्ट्र पेपरला आणि नवभारत ग्रुपला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कोल्हापूरमध्ये नवभारत समूहाकडनं जे नवीन वृत्तपत्र सुरू होत आहे, या कोल्हापूरच्या भूमीमध्ये प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टीचं स्वागतच झालेलं आहे. त्यामुळं याचं चांगल्या पद्धतीचं स्वागत होईल आणि आपल्या टीमकडनं चांगलं वार्तांकन होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.